आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. खोळावलं काय? अरे काय नाही, अरे गुणू पायाखाली गावलो. काय तू गावतला त्यांच्या हातात? नाही 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 नाही, चल चल बघून चल. होय होय, अडीतडी बघ, अडीतडी बघ, खायला नको. कोण नाही कुत्रो आराम काढतात. चल चल चल. होय होय, चल चल. उघड उघड उघडत नाही. काय नाही बरं उघडत. पाठी पाठी उघड उघड. अरे काय झालं, उघड लवकर. कोण रे? निलस, येतोबाची कथा ऐका निलस. किती वाट तुझी बघत होत. आता माका कथा ऐकायची असा रे जिला ये. मरणाचं एक एक दिवस पुढे ढकललोय. अरे आणि जर बॉम्बा बॉम्ब केल्या ना सगळं गोंधळ होतो. हे काम करतोय, बाहेर जाते आणि कुंड घेऊन येतोय आणि याच्या कपाळावर घालतोय. म्हणजे काय आता ना, आवाज पण नाही आणि माणूस पण नाही. तसे पण म्हाताऱ्याचे दिवस जवळच येले. चालू कर. कोणाक घेऊन इले? मित्राक घेऊन इलोय. माका कोण दिसणार नाही रे.
म्हाका दिसना नाही कोण त्या. बोल मरे बोल, बोला घेणार नाही तुका. तुझ्या वांगडा कोण आहा रे? म्हाका कथा येतोबाची ऐकायची हा. ये बोलत नाही कित्याक? बॅटरी खय गेली माझी? कोण आहे? बोल कोण आहे बाबा? झिन्नू ह्यो माझो. कोण आहे तू? बोल बोल कोण होय? कोण होय? अरे कोण? काढलो रे दगड माका मारू. काढलोय का बाबा तू? दगड कशा काढलोय? दगड कशा काढलोय? काय करतो? काय करतोय काय? अरे मार लवकर. नको मारू रे. अरे मार त्याच्या. नको 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 मारू. अरे बघीच काय बसलो. घाल. काय माझी लेकरा काही देवळात कथा ऐकतात, त्याचा फायदो उचलून चोरी करू केलास. पण मी माझ्या लेकरांका त्रास झालेलो लोगून घेऊच नाही. चल 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 चल. शिवलिंगावर पार्वती मातेने अभिषेक करून घेतलाय आणि इकडे तो व्यापारी म्हातारा घेऊन घराकडे निघाले होते आणि व्यापाराच्या बायको बरोबर ती म्हातारी घराकडे येत होती. त्या दोघांची भेट होतेली काय? हो कथेतलो एक रंजक भाग असा. हो नवरा बायको म्हटली की भांडणा ही होतली. मग तो माणूस असो किंवा देव, ह्या कोणाकच चुकणार नाही. होय होय, ह्या मात्र अगदी खरा. खरा काय खरा? घराकडे यावा तुम्ही. सांगताय तुमका खरा की खोटा आता? तुम्ही काय हसतास? अगदी लक्ष देवा आणि कथा ऐका. हसतात सगळी. मामी तू कशाक लक्ष देतस की? हा तर आता मंडळी आपण भोळ्याचा सोडून कथेतल्या भांडणाकडे येऊया. हा पण इकडे तो व्यापारी व्यापारातले चार चुपते ऐकवत ऐकवत त्या म्हाताऱ्या घराकडे घेऊन निघालो होतो आणि व्यापाऱ्याच्या बायको बरोबर ती म्हातारी सुद्धा घराकडे येऊन निघाली होती. त्या दोघांका एकत्र घरात घेणं म्हणजे विस्त आणि दारुगोळा एकत्र घेण्यासारखं असावं. हो त्यांना स्फोटच होतो लो. पण आता कथेत आपण पुढे काय घडता रंजक ह्या आपण ऐकूया. तर पुढे असा झाला. यावे यावे आतमध्ये यावे. असं नसतं व्हा. आपणही असं नसतं व्हा.
बैस. परंतु अरे तो सांगतोय ना, बैस. हा तुझा पुत्र का? होय बाबा. बाळा, आजोबांना आणि काकांना नमस्कार कर. आयुष्यमान भव. आयुष्यमान भव. अरे बाळा, पण माझ्या कशाला पाया पडतोस? आजोबांना केलंस तेवढं पुरे आहे. त्यांच्या आशीर्वादात सगळ्यांचे भले करण्याची ताकद आहे. बाळा, हे पाहुणे आता आपल्या सवयीच राहणार आहेत. अरे वा, म्हणजे आता माझे सवय कोणीतरी खेळण्यास असणार आहे. मी आजोबा आणि काकांसोबत भरपूर खेळणार. आजोबा, छान. आजवर आम्हाला या नावाने कुणी बोलवलंच नाही. बाळा, या आजोबांना अधिक दमवू नकोस. हे काका आहेत ना, हे तुझ्या सवयीत चांगले खेळतील. पण मग तुम्ही काय करणार? मी हा, मी तुला चांगल्या चांगल्या गोष्टी कथन करेन. आज आपल्या रूपाने आमच्या गृही आम्हास मार्गदर्शन करावयास एक वडीलधारे नाते लाभले. आयुष्यमान बाबा. काका चला ना माझ्या सवय, आपण टिपरा पाणी घेऊ. अरे बाळा, त्यांना त्रास देऊ नकोस. ते दमले आहेत. दमलो? आणि आम्ही? नाही नाही, मुळीच नाही. काय हो काका, तुम्ही माझ्या नातवासोबत का नाही खेळायला जात? बाहेर जा आणि माझ्या नातवासोबत खेळा. या ना काका, या ना. आता तुम्हास तिथे पोहोचून त्या खापरीला बाहेर काढायचे आहे. वा बाळा, बरे चित्र दाखवले साजा मास. गुणाची ग बाई तू. माझ्यासारख्या म्हातारीला आपल्या घरी घेऊन आली. या. तू इथे कसा? हे माझ्या लेकीचे घर आहे. आपले काय ठरले होते? एकमेकांच्या दृष्टीस पडायचं नाही. तरी माझा पाठलाग करत इथवर का आलास? अरे दिलेला शब्द पाळायचा असतो. एवढे ज्ञान नाही तुला? का हे सगळे मुद्दाम करतोस तू? माझ्या सहनशक्तीची परिसीमा पाहण्यासाठी? म्हातारे, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. हे माझ्या लेकाचे घर आहे. तत्वतः मी आधी इथे आलोय.
मागावून आलीस माझ्या दारात. आणि खर तर पातक तुझ्याकडूनच घडले आहे. शब्द मी नाही, तू मोडलायस. आजोबा तुम्ही नका त्रास करून घेऊ. आपण बोलून सोडवूया हे. जे भांडून सुटलं नाही ते बोलून काय सुटणार. आजीबाई, तुम्ही काही काळ विश्रांती घ्या. तुम्ही आत्ता नका या वादात पडू. वा रे वा, याने मला वाटेल ते बोलायचं आणि मी निवळ ऐकून घ्यायचंय. मला हे जमणार नाही. आता कोणाची बरी बाजू घ्यावी? कोणाही एकाची घेतली तरी आपल्याला शिक्षा नक्की आहे. त्यापेक्षा गप्पच बसलेले बरे. पहा पहा, तिचा स्वरच बदलला. भांडण जणू काहीचा श्वासच आहे. कशी तडफडते बघा भांडणासाठी. खरं सांगू, हिचा ना संतापच वाईट आहे. हिच्यापेक्षा तो वेताळ परवडला. तू पहिले थांब. हो दार उघडा, मला आत घ्या. हो दार उघडा, हो दार उघडा. अरे बापरे, आता आपल्याला घरातून बाहेर पडणे अवघड होऊन जाईल. तुम्ही इथे? होय. घाबरू नको. आमच्या मागे वेताळ लागला हे पाहून प्राणांच्या रक्षणासाठी आम्ही इथे तिथे धावत असताच ही जागा आम्हाला सापडली. आज आपले प्राण वाचले आहेत, पण हे संकट आपल्यावर पुन्हा कधी चाल करून सांगता येत नाही. होय, जर या वेताळाने आपली अशीच वाट अडवली तर आपण आपल्या मनीचा संकल्प कसा काय पूर्ण करणार? आपले गाराणे मांडायला शिवलिंगापर्यंत कसे काय पोहोचणार? आणि तिथवर पोहोचलो नाही तर आपल्याला या संकटातून कोण वाचवणार? ते सोडा, जर ह्याने घराबाहेर पडू दिले नाही तर पिकवायचे काय, खायचे काय? घरात बसून आपल्याला वेळ लागायची पाळी येईल. पाणी? अहो, आपले सर्व पाणी तर त्याची भुतळ पळवून नेत आहे. आपल्या मुखी 2 थेंब पडायची मारामार. मग काय, आपली मार्गदर्शक म्हातारी आपणास सांगते की शिवाची पूजा करा, त्याचे स्तवन करा, म्हणजे संकट दूर होईल. पण हा तर आपल्याला बाहेर पाऊल देखील टाकू देत नाहीये. पण दुसरीकडे म्हातार बाबा म्हणतात की या पाषाणाची पूजा कशाला करायची? आपण नक्की करायचं काय? सगळ्यांनी मिळून काहीतरी मार्ग काढायला हवा, नाहीतर आपले जगणे मुश्किल होईल. होय होय, आपल्याला काहीतरी मार्ग काढायला पाहिजे. आपलं जगणं भयमुक्त झालं पाहिजे. काय वाटते तुला? तू असे मोठमोठ्याने बोललीस तर मी भयभीत होईन. तसे कदापिही काही घडणार नाही. ठाऊक आहे मला, परंतु तुला या भूतलावरून नष्ट करायला मला अधिक अवधी लागणार नाही. बाप रे, तू दरोडेखोर वगैरे होतीस की काय, जे लोकांचं जीवन हरण करू शकतेस? ते वेळ आली ना
नक्की कळेल. मी जे काय करतीये ना ते ग्रामाच्या भल्यासाठी करतीये. मग तुझ्या पोटात शूळ का उठतोय? हा, स्वतः काही चांगले कार्य करायचे नाही आणि दुसरा कोणी करू पाहतो आहे तर त्यात मोडा घालायचा, असे का? आली मोठी कल्याणकारी बाई, संपूर्ण जगाची तुलाच चिंता ना. पाषाणाला पूजून संकट दूर होत नसतात. त्या वेताळाची शक्ती तुला ठाऊक नाही. त्याच्या अंगात 1000 हत्तींचं बळ आहे. ज्वालामुखीपेक्षा तप्त अग्नी त्याच्यात वास करतो. अरे त्याचे एवढे गुणगान गातोयस, परंतु या शिवलिंगात काय आहे ते तरी बघ. पण असो, तुझ्यासारख्या नास्तिकाला नाही कळणार हे. माझा देव पाषाण नाही, तुझी मती पाषाण आहे. मती, माणुसकीला लागलेला कलंक आहेस तू, कलंक. अरे लोकांची श्रद्धा भ्रष्ट करतोस तू.